म्हणून चिडचिड नाही करायची मम्मीला शिकवताना. अगं हे QR कोड वगैरे सगळ्या नवीन गोष्टी आहेत, तर तुला येतात तिला नाही येत. पण मम्मीला आपल्या एका तासात 10 माणसांचं जेवण बनवून त्यांचं पोट भरता येतं. ते तुला येतं का? नाही ना. मग काही गोष्टी तुला येतात, काही मम्मीला येतात. त्यामुळे तिला शिकवताना कुरकुर नाही करायची. आपण मम्मी पप्पांमुळे शिकलो की नाही, मग त्यांना शिकवताना अशी चिडचिड नाही करायची. कळलं? लिंबू टिंबू. आता सांग काय शिकलीस यातून? सॉरी. कोणाला? मम्मीला. बोल मग. सॉरी मम्मी. अहो मुली किती मोठ्या झाल्या आहेत आणि समजूतदार सुद्धा. शरू मम्मीला बोलो. मम्मी. हा पप्पा बोलवतात. काय हो, काय झालं? शरू हे वाच ग. बाय. वाच वाच. हाँ. श्री गणेशाय नमः. श्री देव रवळनाथ प्रसन्न. आमच्या इथे श्री कृपे करून आमची ज्येष्ठ सुकन्या आसावरी, तिचा शुभविवाह श्री विनायक आणि सौ वीणा बांदेकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र गौतम यांच्याशी सुनिश्चित केलेला आहे. तरी लग्नात येण्याचे करावे हे आग्रहाचे निमंत्रण. आम्ही पत्रिका तयार सुद्धा झाली. अहो छापून कधी येणार आहे? आपण ना ज्यांना ज्यांना द्यायची आहे त्यांची एक यादी वगैरे बनवूया. हा नाही पण त्याआधी आपल्याला लालबागचा राजा आणि स्वामींच्या मठात जाऊन ती पत्रिका ठेवायची. हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आपल्याला. आणि हे पोरिंडो ते जे काय तुम्हाला हळद मेहंदी संगीत काय काय करायचं आहे ना ते आपण सगळं करूया. घरच्या घरीच करूया. पण माझ्या बाईची सगळी हौस पूर्ण करायची आणि माझी पण. इथे दुसऱ्या मुलींच्या लग्नात जायची ना तर असं दुरूनच बघायचे की माझ्या मुलीच्या लग्नात मी हे करीन. पण तेव्हा काय जुळून नव्हतं. आता सगळं छान जुळून आलंय ना. म्हणतात ना ते प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. हो की नाही बाय? लाजली. बरं हा मजकूर फायनल ना? काय मला आता सुट्टीसाठी अर्ज करावा लागेल ना. आणि गावाकडे पत्रिका. अरे बापरे, गावाकडे लवकरात लवकर पत्रिका पाठवाव्या लागतील. मी काय करतो, 50 पत्रिका आधी छापून घेतो, बाकीच्या नंतर दे म्हणतो तुला. काय बोलते? चालेल. दे दे इकडे दे. गोंधळ वाढवायचा, मग फॅमिली इन्व्हॉल्व होते. मुळात प्रेमात विमात पडायची गरजच काय? नाहीतर काय. गपचूप आई बाबांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करायचं सिंपल आहे. टोटली. पण आता यांचं काय करायचंय? काय करायचं म्हणजे काय करणार? गौतमची अवस्था नाजूक आहे आणि आशुताईचं तर लग्न ठरलंय. तिच्या प्रेमा खातर गौतमने असं केलं. तुला कळतंय किती गुंतलाय तो? पण मग त्याला समजवावं लागणार की असं नाही होऊ शकत. आणि त्याने पुन्हा असं केलं तर? अरे मग तू बोल ना त्याच्याशी. बोल बोल काय? गोष्टी बोलण्या पलीकडे गेल्यात. कळतंय ना तुला? त्याचं प्रेम आहे तिच्यावर. तिचंही प्रेम आहे ना? आहे. प्रेम आहे तर ती दुसऱ्या मुलाशी का लग्न करते? यार आता तुला परत सगळं सांगावं लागणार. ऐक,
तुझी फॅमिली माझी फॅमिली, आम्ही कळलं गरीब तुम्ही श्रीमंत. कळलं कळलं. नशीब. पण तरी सुद्धा काहीतरी करावंच लागेल ना. शक्य नाहीये. अशक्य काहीच नसतं या जगात. तुला ऐकू कमी येतं का रे? ताईचं लग्न ठरलंय. मग ठरलेलं लग्न मोडावं लागेल. डोक्यावर पडलायस का तू? लग्न कसं मोडणार? काही काय, दुसरा काही ऑप्शन आहे तुझ्याकडे? पण असं नाही होऊ शकत. करावं लागेल. तुला जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाहीये हे. मम्मी पप्पांना काय बोलणार? माझ्या घरचे सेलिब्रेट करणार नाहीयेत, आनंद होणार नाहीये त्यांना. आणि परवा हॉस्पिटलमध्ये जे झाले ना त्यानंतर आईला कसं समजावू तेच. त्यांना गरीब घरातली मुलगी सून म्हणून नकोय, त्यांच्या स्टेटसची मुलगी हवी. त्यात आम्ही ड्रामा आता करतो. नको करूस, आपल्याला सॉल्युशन हवंय. ताईचं लग्न ठरलंय आणि ते मोडणार नाही. मी तुला काय समजावण्याचा प्रयत्न करतोय कळतंय का तुला? डॉक्टरांचं स्पष्ट मत आहे, गौतमची मानसिक स्थिती नाजूक आहे. जर तुझ्या बहिणीचं लग्न झालं ना तर गौतम मरेल किंवा डिप्रेशन मध्ये जाईल, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि हे जेव्हा तुझ्या बहिणीला कळेल ना तेव्हा काही झालं नाहीये असं आयुष्य नाही जगू शकत ती. तिला त्रास होणार नाहीये का?